नमस्कार मित्रांनो. आजचा जो विषय आहे तो आहे होम लोन. होम लोन खरंच एक मायाजाळ आहे का? एकदा त्यात अडकल्यानंतर परत आपल्याला रिटायरमेंटपर्यंत बाहेर पडता येत नाही. मग याच्यासाठी पर्याय काय आहेत? किंवा कोणतेही लोन जर घेतले तर ते लवकर कसे फेडावे या बाबतीत जे नियोजन आहे त्याला आर्थिक नियोजन आपण म्हणतो. बुडत्याचा पाय खोल्यात त्याप्रमाणे आपला पाय अधिक खोलात जातो. होम लोन नंतर आपण कार लोन घेतो, बाईक लोन घेतो, नंतर परत टी व्ही, फ्रीज, घरगुती वस्तू, बजाज फायनान्ससारखे ॲप आणि लोन देणाऱ्या संस्था, कंपन्या, बँका यामुळं लोनचं जाळं ऑटोमॅटिक विणलं जात आहे. लोन घेताना आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतं, चांगलं वाटतं. पण तेच लोन फेडताना आपल्या नाकी नऊ येतात. मग याच्यावर पर्याय काय? आर्थिक नियोजन करायचं कसं? एवढी पगार असूनही आपण 10 ते 15 तारखेच्या नंतर आपल्या हातात काही शिल्लक राहत नाही. खरं तर आपली एवढी पगार असणं हे आपलं खूप मोठं पुण्यही आहे. आपलं कुठंतरी आपण काहीतरी पुण्य केलं आहे म्हणून आपण इथं लागलो आणि एवढ्या पगारी आपण घेतो. पगार कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, त्याचं नियोजन जर व्यवस्थित नाही झालं तर लाख रुपये पगार असली तरी तुम्हाला पुरत नाही आणि 20,000 पगार असली तरी बचत करून खूप मोठं आर्थिक नियोजन करता येतं. त्यासाठी काही टेक्निक किंवा काही गोष्टी मी सांगणार आहे. आर्थिक नियोजन करत असताना तुम्हाला जेवढं कर्ज लागते तेवढंच घ्या. होम लोन असो, गाडी लोन असो. ज्यावेळेस आपण होम लोन घेतो, कार लोन घेतो, त्यावेळेस आपण आपली जी घोडचूक असते ती अशी असते, आपण आपला हप्ता जी असतो महिन्यातून कपात होणारा तो कमी ठेवतो. का बरं? हप्ता कमी ठेवणं म्हणजे आपल्याला सहजासहजी आपण लोन फेडू असं आपल्याला वाटतं, पण तिथंच चुकतं. जेवढा हप्ता कमी ठेवाल तेवढं व्याज जास्त जाणार आणि जेवढा हप्ता जास्त ठेवाल तेवढं व्याज कमी जाणार आणि होम लोन पण किंवा कुठलंही लोन लवकर फिटणार. त्यामुळं आर्थिक नियोजन करत असताना छोटी छोटी जी लोन आहेत, टी व्हीचं लोन असू द्या, फ्रीजचं लोन असू द्या, गाडीचं लोन असू द्या, बाईकचं लोन असू द्या, ही लवकर क्लिअर करा. त्यानंतर तुमचं होम लोन जे आहे, समजा तुमचा 35 किंवा 40 लाखाचा होम लोन असेल किंवा 30 लाखाचा असेल, त्याचा हप्ता जर तुमचा 20 ते 25,000 असेल तर आणखीन 5,000, 4,000, 3,000 जसं तुम्हाला जमतंय तसं महिन्याला एक्स्ट्रा हप्ते त्या लोनमध्ये भरत चला. जेवढं तुम्ही एक्स्ट्रा हप्ते भरचाल तेवढं तुमचं व्याज कमी होत जाईल आणि जी लोन फेडायची मुदत आहे, जिथं 20 वर्ष असेल तर तिथं 15 वर्ष येईल, 15 वर्ष असेल तिथं 12 वर्ष येईल आणि लोन लवकर फेडल्यामुळं तुम्हाला आर्थिक श्वास मोकळेपणानं घेता येईल. लोन फेडायचं सर्वात गोल्डन रूल्स हाच आहे की आपल्याला जो काही हप्ता आहे महिन्याला भरायचा त्याच्या व्यतिरिक्त
आपण एक्स्ट्रा पेमेंट बँकेत दर महिन्याला करणे. मग ते 1,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत किती असू शकतं. जेवढे एक्स्ट्रा पेमेंट करचाल तितकं लवकर तुमचं लोन फिटेल आणि तितकं तुमचं व्याज वाचेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. नाहीतर तुमचं लोन किंवा कर्ज तुम्हाला मायाजाळसारखं तुम्हाला गुंडाळून ठेवेल. तर या गोष्टीचं थोडं लक्ष करा. एक्स्ट्रा हप्ते भरत चला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, छोटी छोटी लोन घेऊच नका. घेतली तर लवकर फेडायचा प्रयत्न करा. सोन्यामध्ये थोडीफार गुंतवणूक करीत चला. बऱ्याच वेळेस कसं होतं, मला हा एक प्रश्न विचारला गेला, घर घेत असताना बंगला घ्यावा का रिकामा प्लॉट घ्यावा, जमीन घ्यावी, जागा घ्यावी, असा विषय. सर्वात सुंदर नियोजन जर म्हणलं तर आपली नोकरी असते. नोकरी असल्यामुळे आपल्याला दर 2, 4, 5 वर्षांनी आपल्याला बदली हा विषय आला. त्यामुळे आपण बंगला बांधूनही त्या बंगल्यात राहण्याचं सुख 2-4 वर्षापेक्षा जास्त घेऊ शकत नाही, किंवा रिटायरमेंट नंतर आपण त्या बंगल्यात राहू. परंतु एखाद्या बंगल्याला 30 लाख रुपये घालण्यापेक्षा 30 लाखाच्या कर्जामध्ये 10-10 लाखाचे 3 चांगल्या मोजक्या जागेवर जर प्लॉट घेतले आणि रिटायरमेंट नंतर तुमच्या गावामध्ये त्यातील एखादा प्लॉट विकून बाकीच्या 2 प्लॉटवर तुम्ही जर तुमचं सुंदर घरकुल बांधलं तर सहज बांधून निघेल. आज घेतलेल्या 10 लाखाची प्लॉटची किंमत 10 ते 15 वर्षानंतर कदाचित 20 ते 25 लाख होऊ शकते, किंवा 15 ते 20 लाख तर नक्की होईल. ते जागा आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून मित्रांनो, खरंच बंगला विकत घेऊन त्यात राहण्याचं बघूच नका. बंगल्यामध्ये तुम्ही 30 लाख घालणार, त्याचे हप्ते फेडत बसणार, बँकेला व्याज देत बसणार, तुमची बदली तिकडं होणार, तिकडून तुम्ही 100-150 किलोमीटरवर चक्रा मारणार. हे काही मला योग्य वाटत नाही. सर्वात चांगला मार्ग असा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची करा. 30 लाखामध्ये 5-5 लाखाचे 6 प्लॉट घ्या. 30 लाखामध्ये 10-10 लाखाचे चांगले 3 प्लॉट घ्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की झालं, आता नोकरी संपली, आता आपल्याला रिटायर व्हायचं आहे, कुठंतरी आपल्या गावात घर बांधून राहायचं आहे, मग त्यावेळेस 3 प्लॉटपैकी 1 प्लॉट विकून आलेल्या 20 ते 25 लाखामध्ये 2 प्लॉटवर चांगला सुंदर बंगला बांधा. दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला या गोष्टी करत असताना बदलीमुळं तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये बंगल्याचं सुख कमी प्रमाणात मिळेल. त्यामुळं बंगला घेण्याचा विचार करू नका. मला आणखीन एक इथं महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जिथं बंगला बांधला आहे ते घर किंवा बंगला सोडून तुम्हाला दुसरीकडं जाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं प्लॉटवर आपण चांगल्या प्रकारे खरेदी करून आपण मुलांचं जिथं शिक्षण आहे, चांगल्या सिटीमध्ये, चांगल्या ठिकाणी आपण मुलाला, जिथं मुलं शिकतात तिथं आपण जाऊन भाड्याने राहून मुलाचं चांगलं आपण करिअर घडवू शकतो. थोडं तालुका किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला आपली फॅमिली हलवा. ग्रामीण भागातलं थोडं घर सोडा. त्यामुळं तालुका किंवा जिल्हा लेवलला जे शिक्षण मिळतं
त्या शिक्षणातून मुलं शिकली तर त्यांचं भविष्य चांगलं घडेल, चांगले संस्कार घडतील. ग्रामीण भागामध्ये पण चांगलं शिक्षण आहे, नाही असं नाही. पण तालुका आणि जिल्हा लेवलला जे शिक्षण आहे ते ग्रामीण भागात कमी प्रमाणात मिळतं. शेवटी तुमचे विचार, तुमची मतं मला कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला बंगला बांधायला आवडेल का प्लॉट घ्यायला आवडेल का सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आवडेल, अशी मते कमेंट करून मला सांगा. तर मित्रांनो, भेटू परत अजून अशा नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.